नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या घराच्या सुख शांतीशी संबंधित आहे। आपण सगळेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती मिळावी म्हणून प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपण वास्तुशास्त्राचे नियम सुद्धा पाळतो, पण काही वेळा घराचं बांधकाम असं असतं की त्यात बदल करणे किंवा तोडफोड करणे शक्य नसतं। अशा वेळी छोटासा उपाय खूप मोठं काम करू शकतो, तो म्हणजे पिरॅमिड। आज आपण पिरॅमिड म्हणजे काय, ते घरामध्ये का असावे आणि त्याचे साधे सोपे फायदे काय हे अगदी सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पिरॅमिड म्हणजे नक्की काय। तुम्ही इजिप्तचे पिरॅमिड पाहिले असतील किंवा ऐकलं असतील, पण वास्तुशास्त्रात पिरॅमिड हे एक ऊर्जा यंत्र मानले जाते। पिरॅमिडचा आकार हा 4 त्रिकोणी बाजू आणि एक चौरस तळ असा असतो। हा आकार असा आहे की जो ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा खेचून घेतो आणि ती ऊर्जा आपल्या मध्यभागी साठवून ठेवतो। जसा आपल्या घराच्या छतावरची अँटेना सिग्नल खेचतो, तसाच पिरॅमिड सकारात्मक ऊर्जा खेचून घेतो। शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे की पिरॅमिडच्या आत असलेली ऊर्जा तिथल्या वातावरणाला शुद्ध करते, म्हणूनच पिरॅमिडमध्ये ठेवलेली फळे किंवा वस्तू जास्त काळ टिकतात। आता आपण मुख्य विषयाकडे येऊया, वास्तुशास्त्र। अनेकदा काय होतं की आपल्या घरात वास्तुदोष असतो। म्हणजे काय तर समजा चुकीच्या दिशेला बाथरूम आहे किंवा ईशान्येला स्वयंपाकघर आहे। अशा वेळी आपण भिंती पाडू शकत नाही किंवा नवीन घर विकत घेऊ शकत नाही। येथे पिरॅमिड जादूसारखं काम करतं। ज्या कोपऱ्यात किंवा ज्या दिशेला दोष आहे तेथे योग्य पिरॅमिड लावलं की तिथली नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो आणि तिचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करतो। यालाच आपण बिगर तोडफोडीचं वास्तु उपाय म्हणतो। पिरॅमिड लावल्यामुळे त्या जागेचा दोष 50 ते 70% पर्यंत कमी होतो। तुमच्या मुलाचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर एक छोटस पिरॅमिड ठेवा, यामुळे त्याची एकाग्रता वाढते। जर तुमचं दुकान किंवा ऑफिस असेल तर तुमच्या दुकानाच्या कॅश बॉक्स मध्ये किंवा प्रवेशद्वारावर पिरॅमिड लावा, यामुळे गिराईक वाढतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात। ज्यांना खूप जास्त टेन्शन असतं किंवा विचार येतात त्यांनी बेडच्या खाली किंवा उशाशी पिरॅमिड ठेवल्यास शांत झोप लागते आणि डोकेदुखीचा सुद्धा त्रास कमी होतो। पिरॅमिडच्या खाली पाणी ठेवून पिल्याने शरीरातील ऊर्जा वाढते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता पिरॅमिड घ्यावा। बाजारात प्लास्टिकचे पिरॅमिड, लाकूड, स्फटिक आणि धातूचे पिरॅमिड मिळतात। वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा म्हणजे कॉपर पिरॅमिड सर्वात शक्तिशाली मानला जातो, कारण तांबे हे ऊर्जेचे उत्तम वाहक आहे। जर तुम्हाला घराच्या सजावटीसाठी हवा असेल तर तुम्ही स्फटिकचा पिरॅमिड घेऊ शकता। जर तुम्हाला घराच्या छतावर किंवा मोठ्या जागेसाठी हवा असेल तर मल्टी लेयर पिरॅमिड सुद्धा मिळतात। पण घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पिरॅमिड तुटलेला किंवा खरचटलेला नसावा, तो पूर्णपणे व्यवस्थित असावा, तरच तो आपली ऊर्जा नीट पसरू शकतो। पिरॅमिड वापरताना काही नियम पाळणे गरजेचे आहे। पिरॅमिड लावण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने किंवा मीठ टाकलेल्या पाण्याने धुवून घ्यावा, जेणेकरून त्यातली जुनी ऊर्जा निघून जाईल। त्यानंतर त्याला आपल्या देवाऱ्यात ठेवून किंवा हातात धरून एक सकारात्मक विचार करावा की माझ्या घरातील सर्व त्रास दूर होऊ दे। पिरॅमिड लावताना तो जमिनीपासून थोडा उंचावर असावा, त्याला दर काही दिवसांनी स्वच्छ कापडाने पुसावे। तर मित्रांनो, आज आपण पिरॅमिडच्या विज्ञानापासून ते त्याच्या उपायापर्यंत सर्व काही जाणून घेतले आहे। पिरॅमिड एक शास्त्र आहे, हे केवळ अंधश्रद्धा नाही तर हा ऊर्जेचा खेळ आहे। जसे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो तशीच आपल्या घराच्या ऊर्जेची स्वच्छता करण्यासाठी आपण पिरॅमिड हे एक उत्तम साधन आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।